तर नमस्कार भावनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे। जे फोटोग्राफी करतात ते किंवा जे फोटोग्राफरला फोटो एडिटिंग करून देतात ते त्यांच्यासाठी आहे। तुम्हाला मी सांगतो पुढं काय कसं आहे ते। तर फोटोशॉप ओपन करून घेतलेलं आहे इथं आणि इथं माझ्याकडे 3 इमेजेस आहे। तर आपण नाही का जे आपण प्रीसेट सेल केले होते 119 ला 150, तर तेच तुम्हाला मी अप्लाय करून दाखवणार आहे। खूप जणांना माहिती नाही ते कसं अप्लाय करायचं काय। तर आपल्याकडे एक सिंपल इथं इमेज आहे ओरिजिनल। तर ह्याची मी डुप्लिकेट करतो कंट्रोल जे ने। ह्याची डुप्लिकेट झाली ना तर लाईट वगैरे बघा फोटोमध्ये किती आहे, नाही तर कंट्रोल एल ने ॲडजस्ट करा थोडी नॉर्मल असे। ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल आपलं फिल्टरमध्ये आपण जे कॅमेरा रॉ फिल्टर आहे त्यामध्ये यायचं आहे। त्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला तुम्ही जर प्रीसेट बाय केले तर तुम्हाला इथं लोड सेटिंगमध्ये येऊन ते प्रीसेट कुठे आहे ते बघायचे ते एकदा, आणि तिथून फक्त तुम्हाला असं प्रीसेट अप्लाय करायचे। तर खूप प्रीसेट आहे, तुम्ही कोणते बी असे अप्लाय करू शकता। हे बघा असं अप्लाय झाल्यानंतर नॉर्मल तुम्ही नाही का इथं कलर मिक्सरमध्ये येऊन थोडं ग्रीन वगैरे प्लसला नेलं ना असं, तर अजून तुम्हाला इफेक्ट बघायला भेटते। मग थोडं अजूनच कलर ग्रेड होते भारी पाहिजे तसं। तर बघू शकता तुम्ही इथं, किंवा बेसिकमध्ये येऊन तुम्ही इथं जर हायलाईट किंवा शॅडो वाढवून बघितला तरी होणार आहे, किंवा टेक्स्चर असं वाढवलं तरी। तर तुम्हाला ॲडजस्ट करायचे आहे तुमच्या फोटोच्या ह्याने। तर मी ओके करतो आणि तुम्हाला बिफोर आफ्टर दाखवतो मी। तर बघू शकता तुम्ही हे बिफोर आहे, हे आफ्टर आहे। त्यानंतर तुम्ही परत कंट्रोल जे ने डुप्लिकेट घेऊन आपला जो मिक्सर ब्रश आहे तो सिलेक्ट करून तुम्ही नाही का इथं सेटिंग बघा किती आहे। तर मी सगळे 40 करतो इकडं असं। त्यानंतर इथं ब्रश घेतोय मी। आता ब्रशची साईज मी वाढून घेतो ब्रॅकेटने, किंवा तुम्ही राईट क्लिक करून पण वाढू शकता असे। आणि फक्त असं मारायचं आहे तुम्हाला। स्पॉट वगैरे असतील ना डार्क स्पॉट वगैरे ते तुम्ही रिमूव्ह करून टाकाशे। आता कसं मेकअप केलं आहे त्यामुळे मी जास्त ब्रश मारत नाही। तुम्ही असं दिलं तरी हे परत, किंवा नॉर्मली ब्रश जरी मारला ना सॉफ्ट असा तरी होऊन जाणार आहे। हे बघा असं मी काही जास्त ब्रश मारत नाही इथं, फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी। तर बघू शकता तुम्ही बिफोर आफ्टर दाखवतो मी तुम्हाला। हे बघा हे बिफोर आहे आणि हे आफ्टर आहे असं। तर ह्या पण फोटोला आपण मारून दाखवतो मी तुम्हाला। फिल्टरमध्ये येऊन कॅमेरा रॉ फिल्टरवर फक्त 1 क्लिक करणार आहे, कारण आपण इकडं कॅमेरा रॉ फिल्टर लोड केला होता तोच इकडं लोड होणार आहे आता। तर हे बघा मी कंट्रोल झेड करतो, परत डुप्लिकेट घेतो आणि परत फिल्टरमध्ये जाऊन कॅमेरा रॉ फिल्टर मारतो। आपण जो इकडं फिल्टर मारला होता लोड केलं तर सेटिंग, आणि जे सेटिंग केलं ते नॉर्मल थोडं ग्रीन वगैरे वाढवलं होतं तेच कॉपी झालं आणि मी इकडं पेस्ट केलं आहे बघा बिफोर आफ्टर। इकडं पण मी कंट्रोल जे करतो आणि फिल्टरमध्ये येऊन कॅमेरा रॉ फिल्टरवर क्लिक करतो आहे। आणि अजून एक गोष्ट सांगतो महत्त्वाची, ते तुम्हाला पुढं सांगतो मी। तर हे बघू शकता तुम्ही। तर एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर फिल्टर मारला स्किन रिटचला जर तुम्ही प्लग इन वगैरे यूज करत असाल ना स्किन फायनर, ते नंतरून यूज करा। आधी सर्व फोटोला कॅमेरा फिल्टर मारून घ्या। आता तुम्ही एका फोटोला फिल्टर मारला तर ह्या फोटोला ना कॅमेरावर फिल्टर बसणार नाही, त्यामुळे आधी मारून घ्या मग हे करा। तर बघितलं तुम्ही, तर बिफोर आफ्टर इकडं पर बिफोर आफ्टर इकडं पण बघा तुम्ही। तर नॉर्मली त्यात स्क्रीन मोठे म्हणून तुम्हाला तसं वाटते। बाकी जर तुम्हाला वाटलंच खूपच हे झाले तर तुम्ही कमी करू शकता तुमच्या ह्यानी तुम्हाला पाहिजे तसं। तर कोणाला प्रीसेट पाहिजे असेल तर खाली मी व्हॉट्सअपची लिंक टाकतो, किंवा डायरेक्ट आपल्या इंस्टाग्रामला मेसेज करा, मग मी तुम्हाला नंबर देतो नाही का तसं। तर व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। आणि आपण ह्याचे व्हिडिओ आणत जाऊ पूर्ण डिटेलमध्ये, पण व्हिडिओ कसे एक फोटोवर येतात। तर हे प्रीसेट घेऊन तुम्ही नाही का यूज करू शकता घेऊन। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।